नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज. आपले तहसीलदार साहेबांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी साहेब इथे उपस्थित आहेत. तर साहेब, तुम्हाला मी एकच सांगू शकतो की या ठिकाणी ही सगळी गरिबांची, सगळे गरीब आहेत, सगळे शेतकरी आहेत आणि आयुष्यभराची पूर्णपणे कमाई जी आहे ते पूर्ण घरामध्ये घातलेली आहे. मात्र त्या घराला या ठिकाणी त्या 50 टनाच्या 55 टनाच्या ठिकाणी ज्या गाड्या आहेत, त्या गाड्यांच्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडतात आणि परवा दिवशी किंवा ह्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारे आपल्याला न जुमानता या ठिकाणी तो खडी मशीन मालक किंवा सगळे खडी मशीन मालक जे जवळजवळ 100 फुटाचे म्हणजे ड्रिल मारून जे मोठे महाभयंकर अशा प्रकारचे स्फोट घडवून आणत आहेत की त्याच्यामुळे आपल्या गावातील या ठिकाणी जी घरं आहे त्या घराचा प्रश्न निर्माण झालेला आहे, पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आपल्या गावातली जी काही पिकं जी आहेत त्या पिकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण त्याच्या अवतीभोवती असणारी जी काय पिकं असतील ती पिकं फक्त पेरायची, उगत तर काहीच नाही आणि जरी उगलं तरी त्याच्यावर असणारी धूळ आणि त्याच्यामुळे ती पिकं देखील आपल्याला या ठिकाणी मिळत नाहीत. अशा प्रकारे चारही बाजूने या ठिकाणी आमच्या या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मारहाण किंवा आतोनात या ठिकाणी अशा प्रकारचं शोषण जे आहे ते शोषण या खडी मशीनमुळे या ठिकाणी होत आहे. त्यातही त्यांच्या ज्या गाड्या त्या 50 टनाच्या गाड्या आणि त्यात आपल्या शाळेत जवळ या ठिकाणी गाड्या जातात त्या आपल्या लहान जे त्या बाळाचे जीवन मरणाचा प्रश्न ठिकाणी आहे. कारण ते कितीही जरी सांगितलं तरी देखील त्या गाड्यांचा जो वेग आहे तो वेग या ठिकाणी थांबवत नाही. आपण याच्या अगोदर देखील या ठिकाणी आपण प्रशासनाकडे कशा प्रकारची खडी मशीन बंद व्हावी म्हणून या ठिकाणी आपण अर्ज केलेला होता. मात्र साहेबांनी आपल्याकडे तो अर्ज या ठिकाणी स्वीकारला, त्यानंतर ती तशीच मशीन या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आता ही म्हणजे वेळ प्रशासनाने आणलेली आहे की तशा प्रकारचं आंदोलन करावं किंवा आता जर दखल नाही घेतली तर या ठिकाणी आमच्या गावातील इथे आमरण उपोषण जे आहे ते उपोषण आमच्या गावातील सगळे लोक या ठिकाणी करणार आहेत. प्रशासनाला कळवल्यानंतर प्रशासन लगेच आलं धावपळीनं. मग ते प्रशासन नेमकं लोकांच्या काळजीसाठी आलं का खडी मशीन मालकाच्या काळजीसाठी आलं का माहित नाही. कारण सरकार साहेब आले, तलाठी साहेब आले, त्यांनी पंचनामे केले. पंचनामे करता करता दुसऱ्या सांगतात की आम्ही तुमच्यावर या ठिकाणी केसेस ठोकणार आहेत. कारण ती वाट बंद केली आहे. वाट जी आहे ती आमच्या हक्काची, आमच्या गावाच्या लोकांच्यासाठी आहे, गावातील शेतकऱ्यांसाठी आहे, ना ती खडी मशीन मालकासाठी आहे. आणि त्यामुळे जर ती खडी मशीन बंद होणार असेल तर तिथूनच काय तर कुठल्याही खडी मशीनवरची एक देखील खडी या ठिकाणी आम्ही गावाच्या बाहेर जाऊ देणार नाही आणि ती खडी मशीन या ठिकाणी बंद पडण्याची जाणार नाही. मग मला वाटतं या ठिकाणी तलाठी साहेब असतील किंवा सरकार साहेब असतील ते लोकांच्या प्रश्नासाठी तिथे आलेले होते. तर बहुतेक खडी मशीन मालकाकडे या ठिकाणी ते त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आमच्यासाठी बोलण्यासाठी आलेले होते. असा कुठेतरी या प्रश्न जो आहे तो प्रश्न या ठिकाणी आम्हाला पडला तुम्हाला बघायला मिळतो. त्यामुळे साहेबांनी या ठिकाणी अशा प्रकारच्या आमच्या लोकांच्याकडे आरोप न स्वीकारता एक तटस्थ राहून गरिबांचा या ठिकाणी प्रश्न जो आहे तो गरिबांचा प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ या ठिकाणी एक आदेश काढून ही खडी मशीन तात्पुरत्या स्वरूपात करायला आता बंद झाली पाहिजे आणि नंतर जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेस नंतर अंतिमतः त्या गावातल्या आमच्या खडी मशीन ज्या आहेत त्या खडी मशीन बंद झाल्या. कारण आमच्याकडनं कुठल्याही प्रकारच्या परमिशन ज्या आहेत ग्रामपंचायतीच्या त्या मिळालेल्या नाहीत किंवा त्यांच्याकडे ज्या ग्रामपंचायतीच्या परमिशन असतील त्या पूर्णपणे डुप्लिकेट आहेत, बोगस आहेत आणि अशा बोगस कागदपत्रांच्यावर जर खडी मशीन मालक आपल्या हरिरावी करत असेल आणि त्याला जर प्रशासन या ठिकाणी साथ देत असेल तर ही प्रशासनाची मोठी या ठिकाणी चूक आहे असं आपल्याला मानावं लागेल. आणि त्यामुळे ती चूक साहेबांनी करू नये अशी आमच्या गावाची संपूर्ण या ठिकाणी माता भगिनीच्या वतीने या ठिकाणी ही विनंती आहे. मोठ्या पोटतिडकीनं एवढ्या भर उन्हात या ठिकाणी या भगिनी या ठिकाणी आल्या. कारण त्यांनी जे केलेलं कष्ट आहे ते कष्ट या ठिकाणी कुठेतरी वाया जात आहे असं या ठिकाणी प्रत्येकाची ही भावना आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनमानाचा प्रश्न या ठिकाणी आला आहे तो प्रश्न या ठिकाणी साहेबांनी सोडवावा अशी आम्ही संपूर्ण गावाच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो. आता फक्त मांडीदुर्ग गावाला आहे, मात्र त्याची झळ जी आहे ती झळ सुंडी किंवा करेकुंडी त्याचबरोबर ढोलगरवणे असेल, कारवे असेल तर या सगळ्या पंचकृषीतील या ठिकाणी गावाला झळ पोचत आहे. तर मला वाटतं या सगळ्या लोकांनी आमचा जो प्रश्न असेल हा आमचा प्रश्न फक्त मांडीदुर्ग गावचा नसून हा आपला देखील प्रश्न आहे हे समजून त्यांनी देखील आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि ही खडी मशीन या ठिकाणी बंद पाडावी त्यासाठी साथ द्यावी अशी या निमित्ताने मी विनंती करतो. धन्यवाद. माझ्या